आपले 2 शिष्य बोलवले आणि 18,000 श्लोकातले सुंदर प्रकारे 2 श्लोक त्यांना शिकवले की एका श्लोकामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे आणि दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या मुलांना त्या ठिकाणी व्यासांनी सांगितलं की जिथे माझा मुलगा शुकदेव ध्यानस्थ बसलेला असेल तिथे तुम्ही हे श्लोक म्हणा. आणि आता ते मुलं आले जिथे शुकदेव मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत. त्या शुकदेव मुनींच्या समोर त्या मुलांनी एक श्लोक गायला. त्या श्लोकामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे की तो भगवंत किती सुंदर आहे. बर्हा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारकम् बिभ्रदवास कनक कपिशं वैजयन्ती च माला रन्ध्राणवेणोरदरसुधया पूरयन् गोपवृन्दे गृह्णारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्ती. तो भगवान परमात्मा किती सुंदर आहे. तर म्हणतात की बरहा पीडम, मोर मुकुट त्या भगवंताने आपल्या माथ्यावरती धारण केलेला आहे. पीत पितांबर तो नेसलेला आहे. गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे. कानामध्ये कण्हेरीची फुलं आहेत. ओठावरती सुंदर अशी बासरी आहे. आणि अशा सुंदर गोपवेशामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा संध्याकाळच्या वेळेला त्या वृंदावनामध्ये गायी चारून प्रवेश करतायत. आणि त्याच वेळेस ते सगळे गोपाळ भगवंताची गुण गातायत. हे सुंदर वर्णन त्या शुकदेव मुनींनी ऐकलं. आणि शुकदेव मुनी म्हणतात की हा भगवंत किती सुंदर आहे, याचं दर्शन मी केलं पाहिजे. निघाले, परंतु परत मनाला आवर घातला की अरे दिसायला तो सुंदर आहे, परंतु जो दिसायला सुंदर असतो त्याचा स्वभावही सुंदर असतो असं नाही. आणि म्हणून स्वतःच्या मनाला आवर घातला आणि परत ध्यानस्थ बसले. त्यावेळेस त्या मुलांनी दुसरा श्लोक गायला की त्या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. अहो बकीयं स्तनकालकुटं जिघ्रांसया पाययदप्यसाध्वी लेभे गतिं धातृचितं ततोऽन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेमि. तो भगवान परमात्मा किती, त्याचा स्वभाव किती सुंदर आहे. तर म्हणतात की जी पुतना स्तनामध्ये विष भरून भगवंताला मारण्याकरता आली, त्या पुतनेचाही उद्धार भगवंताने केला. त्या पुतनेवरही कृपा केली. आणि मग एवढे पापी ती पुतना असतानाही तिच्यावर त्या भगवान परमात्म्याने कृपा केली. मग तो भगवंत किती कृपामयी स्वभाव त्याचा आहे. मग जेवढा तो भगवंत दिसायला सुंदर आहे तेवढाच त्या भगवंताचा स्वभावही सुंदर आहे. आता ते शुकदेव मुनी त्या ठिकाणी विचार करतात की त्या भगवान परमात्म्याचं दर्शन मी केलं पाहिजे. आणि त्या मुलांना शुकदेव मुनी म्हणतात की अजून श्लोक म्हणा. त्यावेळेस त्या मुलांनी सांगितलं आम्हाला फक्त 2 येतात, तुमच्या वडिलांकडे असे 18,000 श्लोक आहेत. आणि आता शुकदेव मुनी त्या ठिकाणी व्यासांकडे आले आणि व्यासांना विनंती करू लागले की पिताश्री ती कृष्ण कथा तुम्ही मला सांगा. आणि त्यावेळेस व्यासांनी सुंदर असणारी श्रीमद भागवताची ज्ञान संहिता त्या शुकदेव मुनींच्या स्वाधीन केली. आणि आता त्याच शुकदेव मुनींनी परीक्षिती राजाला 7 दिवसामध्ये मरण्याचा शाप भेटल्याच्या नंतर सुंदर असणारी ही श्रीमद भागवताची कथा सांगितली. त्यावेळेस शौनकादी ऋषी सुतजींना म्हणतात की हा परीक्षिती कोण होता आणि त्याला 7 दिवसामध्ये मरण्याचा शाप का भेटला. त्यावेळेस सुंदर असा महाभारतातला शेवटचा प्रसंग श्री सुतजी शौनकादी ऋषींना सांगतायत. तो पाहण्याच्या अगोदर सगळ्यांनी 2 मिनिटं भजन करायचं.
गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो हरि बोल। गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद
भगवान की जय श्रीमद्भागवत महापुराण की जय राधे रानी सरकार की जय यदा मृधे कौरवसञ्जयानां वीरेष्वथो वीरगतिं गतेषु पुरुकोदरा विद्गदाधिमर्ष भग्नो रुदण्डे धृतराष्ट्रपुत्री. शौनकादी ऋषी सुतजींना म्हणतात की हा परीक्षिती कोण होता आणि त्याला 7 दिवसामध्ये मरण्याचा शाप का भेटला. तर सांगतात की ज्या वेळेस महाभारताच्या युद्धामध्ये 99 कौरव मारले गेले आणि आता शेवटचा जो आहे दुर्योधन तो अत्यंत घायाळ अवस्थेमध्ये त्या युद्धभूमीवरती पडलेला असताना भीमदादाने त्याच्या मांडीवरती गदेने प्रहार केलेला आहे आणि घायाळ होऊन तो त्या युद्धभूमीवरती पडलेला असताना द्रोणाचार्यांचा असणारा मुलगा अश्वत्थामा त्या ठिकाणी आला आणि त्या दुर्योधनाला तो अश्वत्थामा म्हणतोय की दुर्योधना, मी तुला राजभोग भोगताना पाहिलंय, राजसिंहासनावरती बसताना पाहिलंय आणि आज तुझी ही काय अवस्था आहे. परंतु दुर्योधना, ही अवस्था तुझी कशामुळे आहे? तुझ्याच मुळे आहे. कारण तू तुझा सेनापती म्हणून त्यांची निवड केली की जे मनाने पांडवांशी जोडलेले होते. मग ते माझे वडील द्रोणाचार्य असतील किंवा पितामह भीष्म असतील, हे शरीराने फक्त तुमच्याकडून दिसत होते परंतु मनाने सगळं त्यांचं प्रेम त्या पांडवांवरती होतं. परंतु दुर्योधना, जर तुमचा कौरवांचा सेनापती म्हणून तू माझी निवड केली असती ना, तर आज तुझ्यावरती ही वेळ आलीच नसती. त्या दुर्योधनाने सांगितलं, अश्वत्थाम्या, माझ्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करू नकोस. आता जे होणार होतं ते झालंय, पण आता तू माझ्याकरता काय करू शकतोस ते सांग. त्यावेळेस अश्वत्थाम्याने विचारलं की सांग दुर्योधना, तुझी शेवटची इच्छा काय आहे? परंतु जो आयुष्यभर वाईट वागलाय, फक्त पाप आयुष्यभर ज्याने केलं त्याची शेवटची इच्छा सुद्धा वाईट असते. त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं की अश्वत्थाम्या, आम्ही 100 भाऊ होतो, आज एक सुद्धा जिवंत राहिला नाही आणि आमचे शत्रू मात्र 5च होते, एक सुद्धा मेला नाही. 5 पैकी एखादा जरी मेला असता तर मला थोडस बरं वाटलं असतं. अश्वत्थामा म्हणतो, दुर्योधना, तू फक्त एक मरावा अशी इच्छा करतोय, परंतु मी तुला वचन देतोय की आताच्या आता 5ही जणांना मारून त्यांचे शिर मी तुझ्या स्वाधीन करतो. आणि आवेशामध्ये भरलेला अश्वत्थामा निघाला. परंतु ज्याचं रक्षण करता तो भगवान परमात्मा आहे, त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. म्हणून म्हणतात की मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान.
उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता। प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके कोई पत्ता। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। मारणाराही तोच आहे आणि तारणाराही तोच आहे. कुठे कुठे त्या भगवंताची सत्ता आहे तर जलथल अगन आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता। प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके कोई पत्ता। त्या भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. आता अश्वत्थामा पांडवांना मारण्याचं ठरवून निघाला होता, परंतु त्या पांडवांनी आपलं सगळं जीवन त्या भगवंताच्या चरणावरती अर्पण केलेलं होतं. ते पांडव म्हणतात की हे भगवंता, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले, मुरलिया वाले। जीवन है तेरे हवाले, मुरलिया वाले। जीवन है तेरे हवाले, मुरलिया वाले। हाँ, मुरलिया वाले।
उरलियावाले. आपलं सगळं जीवन त्यांनी त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती वाहिलेलं होतं. ते पांडव म्हणतात की हे भगवंता, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. आणि म्हणून अश्वत्थामा मारण्याकरता येणार आहे हे भगवंताला माहीत असल्यामुळे भगवान परमात्म्याने त्या पांडवांना सांगितलं की चला, आज तुमची विजयाची पहिली रात्र आहे, ती आनंदात साजरी केली पाहिजे. आणि म्हणून त्या 5 पांडवांना द्रौपदीला घेऊन भगवंत गंगेच्या किनाऱ्यावरती आलेले आहेत. आणि त्या द्रौपदीला 5 पांडवांपासून प्राप्त झालेले द्रौपदीचे 5 पुत्र त्या पांडवांच्या शय्येवरती येऊन झोपले. आणि ज्या वेळेस रात्री अश्वत्थाम्याने त्यांच्यावरती हमला केला, त्यावेळेस त्या 5 पांडव पुत्रांना त्याने 5 पांडव समजलं. आणि झोपेत असणाऱ्या त्या 5ही पांडव पुत्रांचे शिर कापले, हातात ते घेतले. आणि आता त्या युद्धभूमीकडे अश्वत्थामा निघाला. दुर्योधना त्या जवळ गेला आणि म्हणतो की बघ दुर्योधना, तू फक्त 1 जणाला मारण्याची इच्छा करत होतास ना, मी आता 5ही जणांचे शिर कापून आणले. आणि ज्या वेळेस त्या दुर्योधनाने अश्वत्थाम्याकडे पाहिलं तर दुर्योधनाच्या लक्षात आलं की हे 5 पांडव नसून हे पांडव पुत्र आहेत. आणि दुर्योधन म्हणतो की अश्वत्थाम्या, हे तू काय केलंस? अरे माझं वैर फक्त त्या पांडवांशी होतं, या पांडव पुत्रांशी नव्हतं. या पांडव पुत्रांना मारून तू आमच्या वंशाचा विनाश केलास, आमच्या वंशामध्ये वारसदार देखील तू ठेवला नाहीस. आणि अत्यंत व्याकुळ होऊन आपला प्राण त्या दुर्योधनाने सोडून दिला. परंतु आता अश्वत्थामा विचार करतोय की मी पृथ्वीमध्ये जरी लपून बसलो तरी सुद्धा अर्जुन मला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. आणि आता ज्या वेळेस द्रौपदीला हे 5 पुत्र मेल्याची बातमी कळाली, खूप दुःख त्या द्रौपदीला झालं. आणि मोठमोठ्याने ती द्रौपदी रडायला लागली. माता शिशुना निधना सुताना, निशम्य घोरं परितप्यमाना, तदा रुदद्वाष्पकलाकुलाक्षी, तं सन्त्वयन्नाह किरीटमाली. मोठमोठ्याने ती द्रौपदी रडते. आणि त्या द्रौपदीला रडताना पाहून अर्जुनाने गांडीव धनुष्य हातात घेतला. आणि अर्जुन म्हणतो द्रौपदी, रडू नकोस, वीर पुत्रांची तू जननी आहेस. आणि मी तुला वचन देतो की ज्याने कुणी हे दुष्कर्म केलं असेल त्याला मी तुझ्या समोर आणून मृत्यूदंड देतो. अर्जुन आता हातामध्ये धनुष्य घेऊन रथामध्ये बसलेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सारथी आहे. वाऱ्याच्या वेगाने रथ त्या युद्धभूमीकडे निघालेला आहे. अश्वत्थाम्याने पाहिलं आणि अर्जुनाला येताना पाहून ब्रह्मास्त्र अर्जुनावरती त्या अश्वत्थाम्याने सोडलं. भगवंताने सांगितलं, अर्जुना तुला ही ब्रह्मास्त्रच सोडावं लागेल. आणि आता अर्जुनाने ही ब्रह्मास्त्र सोडलं. दोन्हीही ब्रह्मास्त्रांची टक्कर झाली. दोन्हीही ब्रह्मास्त्र शांत झाले. आणि आता अर्जुनाने त्या अश्वत्थाम्याला पकडलं, बांधलं. तर भगवंत म्हटले, अर्जुना याला बांधून कुठे नेतोस? याला इथंच मारलं पाहिजे, कारण याने झोपेत असणाऱ्या 5 बालकांना मारलेलं आहे. अर्जुनाने सांगितलं, भगवंत मी याला मारणार आहे, परंतु द्रौपदीच्या समोर, कारण मी द्रौपदीला वचन दिलेलं आहे. आता त्या अश्वत्थाम्याला त्या रथाला बांधलं. फरफर फरफर ओढत त्या शिबिराकडे तो रथ आणला. आणि आता द्रौपदीच्या समोर अश्वत्थाम्याला आणून अर्जुन म्हणतो, सांग द्रौपदी, याला कोणती शिक्षा द्यायची? आणि ज्या वेळेस द्रौपदीची नजर त्या अश्वत्थाम्यावरती पडली त्यावेळेस ती द्रौपदी म्हणते की मुच्यता मुच्यता ब्राह्मणो नितरां गुरु. ती द्रौपदी म्हणते की हे तुम्ही काय करता, त्याला सोडून द्या. अर्जुन म्हणतो, द्रौपदी तुझ्या मुलाला मारणाऱ्याला तू मृत्यूदंड देणार होतीस आणि आता तो समोर आलाय तर त्याची तुला दया येते? तर द्रौपदीने सांगितलं, याची मला दया येत नाही, परंतु याचे वडील
युद्धामध्ये मारले गेलेले आहे. याच्या आईचा म्हातारपणीचा एकमेव आधार म्हणजे हा अश्वत्थामा आहे. माझे 5 पुत्र जरी मेलेले असले तरी माझे 5 पती अजून जिवंत आहे, त्यांच्या आधाराने मी राहू शकते. परंतु याच्या आईला दुसरा कुणाचा आधार नाही, म्हणून त्याला तुम्ही सोडून द्या. आणि द्रौपदीचे हे शब्द ऐकून युधिष्ठिर सुद्धा प्रभावित झाले आणि युधिष्ठिराने सांगितलं की अर्जुना, मलाही तसंच वाटतं की तो अश्वत्थाम्याने काहीही केलेलं असलं तरी सुद्धा तो अश्वत्थामा ब्राह्मण आहे. ब्राह्मण असून आपला गुरुपुत्र आहे आणि गुरुचा पुत्र हा गुरु समान असतो. म्हणून मलाही वाटतं की अश्वत्थाम्याला सोडून दिलं पाहिजे. भीमदादाने सांगितलं तुम्ही सगळे सोडा, पण मी याला जिवंत सोडणार नाही. अर्जुनानेही सांगितलं मी सुद्धा गांडीव धनुष्य उचलून प्रतिज्ञा केलेली आहे, म्हणून याला जर मी सोडलं तर माझी प्रतिज्ञा भंग होईल, म्हणून मी याला सोडणार नाही, असं त्या ठिकाणी अर्जुनाने सांगितलं. आता अर्जुनाने भगवंताला विचारलं, भगवंत काय करावं? तर भगवंताने सांगितलं की अर्जुना, याने लहान बालकांना मारलेलं आहे, याला जिवंत सोडणं पाप असेल, पण हा ब्राह्मण आहे, याला मारण्याचा अधिकार सुद्धा तुला नाही, म्हणून त्याला मारूही नकोस आणि सोडूही नकोस. परंतु अर्जुनाच्या गीतेचं सूत्र लक्षात आलं की माननीय पुरुषाचा अपमान हेच त्याच्यासाठी मरण असतं. आणि आता अर्जुनाने त्याचा दिव्यमणी काढून घेतला, तो मुकुट काढून घेतला आणि अपमानित करून त्या अश्वत्थाम्याला त्या शिबिरातून धक्के देऊन बाहेर काढलं. अश्वत्थामा विचार करतो की आता कोणतं दुःख मी या पांडवांना दिलं पाहिजे. यांच्या वंशात तर मी कुणीच ठेवलं नाही, पण एक आहे की ज्याचा अजून जन्मच झालेला नाही. कारण अभिमन्यू युद्धामध्ये मारला गेला आणि अभिमन्यूची पत्नी जी आहे ती उत्तरा, ती गर्भवती आहे आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये असणारं जे मूल आहे ते यांचा वंश वाढवणारं ठरेल. त्यालाच जर मी मारलं तर हे पांडव एकदम निर्वंश होतील, यांचा वंश संपूर्ण जाईल. म्हणून ब्रह्मास्त्र आता त्या उत्तरेच्या गर्भावरती त्या अश्वत्थाम्याने सोडलं. भगवान परमात्मा द्वारकेला जाण्याकरता निघालेले असताना ती उत्तरा पळत पळत भगवंताकडे आली, भगवंताचे पाय धरले आणि म्हणते की हे भगवंता, पाही पाही महायोगी देव देवा जगत्पते नान्यं त्वद्भयं पश्ये यत्र मृत्यु परस्परम. ती उत्तरा म्हणते की हे भगवंत मला वाचवा. भगवान परमात्म्याने सगळं काही जाणलं आणि ती उत्तरा म्हणते की हे भगवंत तुला वाटत असेल एका क्षत्रियाची बायको मरणाला घाबरते का? परंतु भगवंत मी मरणाला घाबरत नाही, पण मी जर मेले तर माझ्या गर्भामध्ये असणार बालक जर नष्ट झालं तर पांडवांच्या वंशामध्ये वंश वाढवणारं कुणीच राहणार नाही. त्यावेळेस भगवान परमात्म्याने अंगुष्ठा मात्र रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला, आपल्या तेजाने ते ब्रह्मास्त्र परत पाठवलं आणि त्याच त्या गर्भामध्ये असणाऱ्या छोट्याशा बालकाने पाहिलं की हा चतुर्भुज रूपधारी एका आगीच्या गोळ्यापासून माझं रक्षण करतोय. आणि त्या छोट्या छोट्या डोळ्यांनी तो परीक्षित त्या भगवंताच्या स्वरूपाकडे पाहतोय आणि तो भगवान परमात्मा किती सुंदर आहे. तर जरी की पगडी बांधे सुंदर आखोवाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी,
तो परीक्षिती राजा त्या भगवंताचं स्वरूप पाहतो आणि म्हणतो की हा भगवंत किती सुंदर आहे. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. आणि माझं प्राण याने वाचवलेला आहे. आणि त्या परीक्षिती राजामध्ये आता भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं. भगवान परमात्म्याने परीक्षितीचं गर्भामध्ये रक्षण केलं. पुन्हा भगवंताच्या गर्भातून बाहेर आले आणि भगवंताच्या चरणावरती ती उत्तरा पडलेली असताना उत्तरेला एकही शब्द बोलता येत नाही. त्यावेळेस कुंती जवळच उभी होती. त्या कुंतीने पळत येऊन भगवंताचे पाय धरले. त्यावेळेस भगवंत म्हणतात, आत्या हे तू काय करतेस, माझ्या पाया पडतेस, अगं मी तुझा भाचा आहे. त्यावेळेस कुंती म्हणते की हे भगवंता आता तू काहीच बोलू नको, कारण ज्या ज्या वेळेस माझ्या लक्षात येतं की तू भगवंत आहेस आणि त्यावेळेस मी तुझी काही स्तुती करणार, त्यावेळेस तू गोड हसतोस आणि मला आत्या म्हणतोस. आणि तू जर मला आत्या म्हणला की तुझ्या सगळ्या भगवत्तेचा मला विसर पडतो. तू भगवंत आहेस असं मला वाटत नाही. मला वाटतं की माझ्या भावाचा मुलगा आहे आणि म्हणून आज आत्या आत्या म्हणून तुझ्या मायेचा पडदा माझ्यावरती टाकू नकोस. माझ्या मनातले भाव मला बोलू दे. आणि आता ती उत्तरा त्या ठिकाणी भगवंताला म्हणते की हे ती कुंती भगवंताला म्हणते की हे भगवंता माझ्या प्रत्येक संकटामध्ये तू आमची साथ दिलीस. कारण त्या महाभारताच्या युद्धामध्ये माझ्या मुलांच्या चारही बाजूंनी फक्त मृत्यू दिसत होता. स्वप्नातही मी विचार केला नव्हता की माझी मुलं विजयी होतील. कारण ज्या द्रोणाचार्यांनी धनुष्यावरती बाण चालवायला शिकवला ते द्रोणाचार्य शत्रू पक्षामध्ये उभे होते. ज्या भीष्माचार्यांनी अंगावर खांद्यावरती खेळवलं, माझ्या मुलांना हाताला धरून चालायला शिकवलं, ते पितामह भीष्म सुद्धा शत्रू पक्षामध्ये उभे होते. आणि त्याच वेळेस फक्त माझ्या मुलाच्या बाजूने भगवंता तू एकटा होतास. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझे मुलं विजयी होतील, परंतु त्यांचं रक्षण तू केलं. आणि सुंदर अशी स्तुती ती कुंती भगवंताची करायला लागली. 26 श्लोकामध्ये कुंतीने स्तुती भगवंताची केली. नमस्ते नमस्ते पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृते परं अलक्ष्यं सर्वभूतानां अन्तर्बहिरवस्थितं मायाजवनिकाष्ठन्यम् अज्ञाधोक्षजेमव्ययं न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे. सुंदर अशी स्तुती त्या कुंतीने भगवंताची केली. आणि भगवंत म्हणतात की आत्या तुला जर कळालंय की मी भगवंत आहे तर प्रत्येक जीव माझ्याकडे काहीतरी मागत असतो. माग तुला काय पाहिजे. तर कुंती म्हणते की हे भगवंत मला काहीच नको आणि द्यायचंच असेल तर फक्त मला दुःख दे. भगवंत म्हणतात आत्या आतापर्यंत तू कमी दुःख भोगलीस का आणि आज परत माझ्याकडे दुःख मागतेस. तो आनंद सिंधू सुख राशी असणारा भगवान परमात्मा दुःख त्याच्याकडे नाहीच तर तो देईल कसा. त्यावेळेस कुंती त्या भगवंताला म्हणते की भगवंता आतापर्यंत मी तोच अनुभव घेतला की ज्या ज्या वेळेला आमच्यावरती संकट आलं त्या संकटामध्ये तू आमच्या बरोबर होतास. परंतु आज आम्हाला राज्याची सुखाची प्राप्ती झाली तर तू आमच्यामधून निघून चाललास. आणि मग या सुखापेक्षा कोटी कोटी धन्यवाद मी त्या दुःखाला देते की ज्या दुःखामध्ये तू आमच्या सोबत राहतोस. आणि मला असं वाटतं की आमच्यावरती सतत संकट येत राहावी की जेणेकरून तुला आम्हाला सोडून जाताच येऊ नये. तर भगवंत म्हणतात की आत्या
असं जर असेल तर जेव्हा तू प्रेमाने माझा निरोप घेशील तेव्हाच मी इथून जाईल. आणि आता भगवंत परत त्या ठिकाणी थांबले. द्वारकेला जाण्याचं रद्द केलं. परंतु भगवान परमात्म्याने पाहिलं की धर्मराज युधिष्ठिर सतत कसली तरी चिंता करत असायचे. तर भगवान परमात्म्याने युधिष्ठिराला विचारलं की आता कोणतंच संकट तुमच्यावरती नाहीये, राज्याची सुखाची प्राप्ती झाली, मग कसली चिंता तुम्ही करतात. त्यावेळेस त्या युधिष्ठिराने सांगितलं की हे भगवंता, हे पद प्राप्त करण्यासाठी मी किती स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू पुसले, कित्येक लहान मुलांना मी अनाथ केलं, आणि हे माझ्या लक्षात आलं की मला खूप दुःख होतं. तर भगवंत युधिष्ठिराला समजावून सांगतात की युधिष्ठिरा, क्षत्रियाला जर बापानेही युद्धासाठी पुकारलं तरी त्या बापाशी युद्ध करणं हा क्षत्रिय धर्म आहे. आणि क्षत्रिय धर्माचा उपदेश भगवंत युधिष्ठिराला करतायत. परंतु युधिष्ठिराला तो कळत नाही. म्हणून भगवंत आता युधिष्ठिराला समजावण्याकरता पितामह भीष्मांकडे घेऊन गेले आणि सुंदर असा उपदेश त्या पितामह भीष्मांनी त्या पांडवांना केला. आणि उपदेश केल्याच्या नंतर त्या पांडवांचं सगळं दुःख दूर झालं. आणि आता त्या पितामह भीष्म म्हणतात की आता आपणही गेलं पाहिजे, कारण सूर्यही उत्तरायण आहे आणि भगवंत सुद्धा उत्तरायण आहे. आणि अशा वेळेत जो हा देह ठेवतो त्यावेळेस स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात. आणि म्हणून आता पितामह भीष्मांनी जाण्याचं ठरवलं. परंतु पितामह भीष्मांच्या जाता जाता त्यांची भगवंताच्या चरणावरती पुष्प अर्पण करण्याची इच्छा होती. परंतु रक्त न रक्त त्यांच्या शरीरातलं पृथ्वीवरती सांडलेलं आहे. बाणाच्या शय्येवरती पितामह भीष्म पडलेले आहेत. आणि असं म्हणतात की लाखो विंचू चावल्याच्या वेदना त्या एका एका बाणाने त्यांना होत आहेत, हलताही येत नाही. आणि म्हणून पितामह भीष्मांनी आता त्या भगवान परमात्म्याला शब्द सुमन अर्पण केले. 11 श्लोकामध्ये त्या पितामह भीष्मांनी पुष्पताग्र छंदामध्ये भगवंताची सुंदर अशी स्तुती केली. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमी स्वसुखमुपगते क्वचि विहरति प्रकृते मुपेयुषयद्धव प्रवाह त्रिभुवन कमलं तमालवर्ण त्रिभुवन कमलं तमालवर्ण रविकर गौरव रंग रंगधाणी वपुरलक कुलाव्रताननाभ विजय सखे रतिरश्मेन भजा युधितुर गरिजा विघ्ननिष्ठ कटुलुलितश्रममाल्यलङ्कृतास्ते मम निशितसनैर्विभिद्यमान क्वचिविलसत् भवति सुकृष्ण आत्मा सपदि सखिवतो निशम्यमस्ति निजपरयोर्मलयोरथं निवेश चितवति परसैनिकाय रुद्र रतवति पार्थ सखेरतिर्ममासु व्यवहित स्वजनवधानि मुखस्य दोषदोषा सुमति महरदात्मविदयाय चरणरति परमस्य तत्समेषु स्वानिगममपहाय वृत्तमधुकर्तुमवाप्लुतोरभस्मा धृतरथचरणोभयास्तवयो सुंदर अशी 11 श्लोकामध्ये त्या पितामह भीष्मांनी भगवंताची स्तुती केली. आणि त्या भगवंताकडे पाहत पाहत त्या पितामह भीष्मांनी भगवंत त्या पंचभौतिक देहाचा त्याग केला. आणि म्हणून जसे त्या पितामह भीष्मांना अंतकाळाच्या वेळेला भगवंताची प्राप्ती झाली तशीच आपली सुद्धा इच्छा असावी. म्हणून प्रत्येकाने त्या भगवान परमात्म्याला प्रार्थना करावी की हे भगवंता,
श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो। श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो। मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। आपला ही शेवट त्या पितामह भीष्मांसारखा व्हावा ही प्रत्येकाने इच्छा केली पाहिजे आणि म्हणून त्या भगवंताला प्रार्थना करावी की हे भगवंता, अंतकाले तुम सावणे हो, मुरली बजाते मन को लुभाते। यही गीत गाते में निज प्राण त्याग, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे
पितामह भीष्मांसारखीच प्रार्थना करावी की हे भगवंता, अंतकाले तुम सामने हो, मुरली बजाते मन को लुभाते, यही गीत गाते मैं निज प्राण त्याग, हे नाथ नारायण वासुदेव. तो भगवंत जरी आपल्या अंतकाळाच्या वेळेला समोर आला नाही तर निदान त्या भगवंताचं नाव तरी आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. ती कृष्ण सुभद्रा सुद्धा भगवंताला म्हणते की हे भगवंता, माझा मन रूपी पक्षी तू तुझ्या केवळ रूपी पिंजऱ्यामध्ये अडकून ठेव, की जेणेकरून अंतकाळाच्या वेळेला मला या संसाराची आठवण न येता तुझी आठवण येईल, अशी प्रार्थना ती सुभद्रा त्या भगवंताकडे करते. सुंदर प्रकारे त्या पितामह भीष्मांचा शेवट गोड झाला. अंतकाळाच्या वेळेला भगवंताने त्या पितामह भीष्मांना दर्शन दिलं आणि आता भगवान परमात्मा त्या ठिकाणी पांडवांना म्हणतात की मला द्वारकेला जाण्यासाठी परवानगी द्या. त्यावेळेस पांडव म्हणतात की हे भगवंता, तुम्ही आम्हाला सोडून जाण्याचं नाव जरी काढलं तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की आमच्या शरीरातून आमचा प्राण निघून जातो की काय, पण आमच्यामुळे त्या द्वारकावासियांना दुःख व्हावं असंही आम्हाला वाटत नाही. आणि म्हणून आता त्या पांडवांनी त्या ठिकाणी भगवंताचा निरोप घेतला. भगवंत द्वारकेला जाण्याकरिता निघाले. अर्जुन भगवंतासोबत द्वारकेला गेला. द्वारकेमध्ये गेल्याच्या नंतर त्या द्वारकावासियांनी सुंदरस भगवंताचं स्वागत केलं आणि गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने आपल्या 7ही मातांना नमस्कार केलेला आहे. आणि आता भगवंत द्वारकेला गेल्याच्या नंतर ज्या बालकाचं गर्भामध्ये असताना रक्षण भगवान परमात्म्याने केलं होतं त्या बालकाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. जन्म झाल्याबरोबर ते बालक ज्याच्या मांडीवर ती जाईल त्याच्या चेहऱ्याकडे पाहायचं आणि रडायला लागायचं. कारण तो विचार करतोय की तो कुठे आहे, की ज्याने गर्भामध्ये असताना माझं रक्षण केलं तो कुठे आहे. त्या भगवंताला तो छोटासा जीव शोधतोय आणि जन्माला आल्याबरोबर ते बालक जे आहे ते मांडी घालून बसलेला आहे. भगवंताला कळाल्याच्या नंतर भगवंत त्याला आशीर्वाद देण्याकरता परत त्या हस्तिनापुरामध्ये आले. आणि ज्यावेळेस भगवान परमात्म्याने त्याला आपल्या मांडीवरती घेतलं, आता त्याने त्या भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि सगळ्यांच्या चेहऱ्याचं परीक्षण करायचं म्हणून त्याचं नाव परीक्षिती असं ठेवण्यात आलं. आणि भगवान परमात्म्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याने ओळखलं की हाच तर आहे, यानेच आईच्या गर्भामध्ये रक्षण केलेलं आहे. आणि भगवंताकडे पाहिल्या बरोबर ते बालक जे आहे ते हसायला लागलं. आणि आता भगवंताने त्याला आशीर्वाद दिले आणि ब्राह्मण त्या ठिकाणी त्याचं भविष्य सांगतायत की हा अर्जुनासारखा धनुर्धर असेल, कर्णासारखा दानशूर असेल, भीमासारखा पराक्रमी असेल, युधिष्ठिरासारखा धर्मात्मा असेल, असे 5ही पांडवांचे गुण त्याच्यामध्ये सांगितले. आणि नंतर त्याला सर्पदंशाने त्याचा मृत्यू होईल, त्याला शाप भेटेल असंही त्या ठिकाणी ब्राह्मणांनी सांगितलं. आणि आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन परत द्वारकेमध्ये गेल्याच्या नंतर छोटासा असणारा परीक्षिती हळूहळू त्या हस्तिनापुरामध्ये मोठा होतोय. आणि आता विदुर काका जे आहे ते तीर्थयात्रा करून त्या ठिकाणी पांडवांकडे आले आणि एकांतामध्ये त्या धृतराष्ट्राला विचारलं की पांडव तुमची व्यवस्थित सेवा करतात का. त्यावेळेस त्या पांडवांचं कौतुक दुर्योधन त्या ठिकाणी तो धृतराष्ट्र करतोय. त्यावेळेस विदुर काकांना राहावलं नाही आणि विदुर काका म्हणतात की ज्या पांडवांना मारण्याकरता तुम्ही किती कुचक्र षडयंत्र रचले, किती अन्याय त्या पांडवांवरती केला आणि आज त्याच पांडवांच्या तुकड्यांवरती कुत्र्यासारखं जगताय, तुम्हाला लाज वाटत नाही का. तर धृतराष्ट्र म्हणतात विदुरजी मी जाऊ तरी कुठे. विदुरजींनी सांगितलं की माझ्यासोबत चला. धृतराष्ट्र आणि गांधारीला घेऊन विदुर काका रात्रीच तिथून निघून गेले.
सकाळी पांडव त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पांडवांनी पाहिलं आणि तो धृतराष्ट्र आणि गांधारी तिथे नाही हे पाहून त्यांना दुःख झालं. तर नारद महर्षी तुंबुरू नावाच्या गंधर्वासोबत तिथे प्रगट झाले आणि सांगितलं की त्या धृतराष्ट्राला विदुरजींचं सानिध्य प्राप्त झालेलं आहे. त्यावेळेस त्या पांडवांचा शोक दूर झाला. आणि असं म्हणतात की द्वारकेमध्ये अशी स्थिती झाली आहे की चातुर्मासामध्ये काही संत त्या ठिकाणी आलेले असताना त्या यदुवंशीय राजकुमारांनी त्या संतांचा अपमान केला. भगवंताचा जो जांबवंतीपासून झालेला पुत्र आहे सांब, तो अत्यंत रूपवान आहे. त्या सांबाला त्या राजकुमारांनी साडी नेसवली, पोटाला त्याच्या चिंध्या गुंडाळल्या आणि त्या संतांकडे घेऊन गेले आणि त्या संतांना विचारलं की सांगा, हे आमच्या घराण्यातली कुलवधू आहे आणि तुम्हा संतांना तीनही काळाचं ज्ञान असतं, तर मग सांगा की या वधूला आता मुलगा होईल की मुलगी. संतांनी त्या ठिकाणी ध्यान लावून पाहिलं तर संतांच्या लक्षात आलं आणि त्या संतांनी सांगितलं की याला मुलगाही होणार नाही मुलगीही होणार नाही, याच्या पोटातून एक मुसळ निघेल आणि ते मुसळ तुमच्या यदुवंशाचा नाश करेल. आता साडी काढून बघितल्याच्या नंतर त्याच्या पोटातून एक मुसळ निघालं. त्या मुसळाचे त्यांनी तुकडे केले, समुद्रामध्ये फेकून दिले आणि त्या समुद्राच्या काठावरती त्याची ऐरक नावाची घास तयार झाली आणि त्यातलाच एक तुकडा एका माशाने गिळला. काही कोळी मासे पकडत असताना त्यांनी तो मासा पकडला आणि त्या माशाने गिळलेल्या तुकड्यापासून त्यांनी एक बाण बनवला. आणि आता इकडे ते यदुवंशीय राजकुमार जे आहेत ते अत्यंत उन्मत्त झालेले आहेत. आपसात सुरुवात केली, मदिरा पाणी आणि आता भगवंत बलराम दादा अर्जुन तिघही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ते ऐकायला तयार नाहीये. आणि त्याच वेळेस पाहता पाहता 56 करोड यदुवंशीयांचा विनाश त्या ठिकाणी झाला. बलराम दादा सुद्धा शेषशय्या बनून क्षीरसागरामध्ये विलीन झाले आणि भगवान परमात्मा ही त्या व्याधाला निमित्त बनून निज धामाला निघून गेले. आणि अर्जुनाला भगवंताने सांगितलं होतं की मी गेल्याच्या नंतर माझ्या पत्न्यांना घेऊन तू वृंदावनामध्ये जा, तिथे त्यांना किशोरी राधा राणीचं सानिध्य प्राप्त होईल. परंतु अर्जुन त्या कृष्ण पत्नी यांना घेऊन येत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने एका भिल्लाचा वेश धारण केला आणि त्या भिल्लाच्या रूपामध्ये येऊन अर्जुनाला लुटलं. आणि भगवंताला अर्जुनाला दाखवून द्यायचं होतं की अर्जुना, तू विनाकारण अभिमान बाळगू नकोस. तुला वाटत असेल की माझ्या गांडव्य धनुष्यामध्ये ताकद आहे, मी पराक्रमी आहे, परंतु अर्जुना मी जर सोबत नसलो तर तुझं ते गांडीव धनुष्य सुद्धा काहीच कामाचं नाही. आणि आज महाभारतावरती ज्या अर्जुनाने विजय प्राप्त केला तो अर्जुन एका साधारण असणाऱ्या भिल्लाकडून लुटला गेलेला आहे. इकडे युधिष्ठिर हस्तिनापुरामध्ये चिंता करतायत. भीम दादाला म्हणतात की आज 7 महिने पूर्ण झालेले आहेत, अर्जुन अजून परत येत नाही. गता सप्ताधुना मासा भीमसेन तवानुज नायाति कस्य वाहे तोर नाहं वेदेर मंजसा. 7 महिने झाले अर्जुन परत आला नाही, काही निरोपही त्याने पाठवला नाही. आणि तेवढ्यामध्ये अर्जुन समोरून येताना दिसला, परंतु अर्जुनाचा चेहरा एकदम कांतिहीन तेजहीन झालेला आहे. धर्मराज युधिष्ठिराने विचारलं, अर्जुना कसा आहेस?
केलं आणि आज मला कळालं की माझ्यामध्ये जो काही बल पराक्रम होता ते सगळं त्या भगवंताचं होतं, मी फक्त निमित्त होतो. आणि हे यदुवंशाच्या सहाराचं वर्णन कुंतीने ऐकलं आणि कुंतीने आपला प्राणत्याग केला. पांडवांनी सुद्धा राज्याचा त्याग केला. त्या परीक्षितीचा राज्याभिषेक केला आणि त्या परीक्षितीला आता राजगादीवरती बसून ते पाचही पांडव त्या ठिकाणी स्वर्गाला निघून गेलेले आहेत. परंतु स्वर्गारोहण ते पांडव करत असताना असं म्हणतात की वेदाच्या विरुद्ध ज्याने आचरण केलेलं आहे तो माणूस सशरीर स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. ते पांडव स्वर्गामध्ये जात असताना नकुल आणि सहदेव मध्येच मरण पावले. त्यावेळेस त्या भीमाने विचारलं की दादा हे मध्येच का मरतायत? त्यावेळेस युधिष्ठिराने सांगितलं की याच्यातील एकाला सुंदरतेचा अभिमान होता आणि एकाला आपल्या विद्येचा अभिमान होता आणि म्हणून ते मध्येच मरण पावले. थोडस पुढे गेल्याच्या नंतर द्रौपदीही मरण पावले. त्यावेळेस भीमाने विचारलं की द्रौपदी का मेली? त्यावेळेस युधिष्ठिराने सांगितलं की द्रौपदीचे पती तर आपण 5 होतो, परंतु तिचं सगळ्यात जास्त प्रेम त्या अर्जुनावरती होतं, म्हणून ती द्रौपदीही मध्येच गेली. थोडस पुढे गेल्याच्या नंतर अर्जुन मरण पावला. त्यावेळेस त्याने सांगितलं की अर्जुनाला सुद्धा त्याच्या गांडीव धनुष्याचा अभिमान असल्यामुळे अर्जुन सुद्धा सशरीर स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. आता भीम सुद्धा थोडस पुढे गेलं की तडफडायला लागला. भीमाने विचारलं दादा मी मध्येच का मरतोय? त्यावेळेस युधिष्ठिराने सांगितलं की भीमा तू खूप जास्त खात होता आणि गरजेपेक्षा जास्त वस्तूची अपेक्षा करणारा सुद्धा पापी असतो. भीम सुद्धा मध्येच मरण पावला. आता फक्त युधिष्ठिर सशरीर स्वर्गात जाणार, तेवढ्यामध्ये त्या यमदूत येऊन त्या ठिकाणी नरकात त्या युधिष्ठिराला घेऊन गेले आणि नरकाचं दर्शन घडवलं. त्या युधिष्ठिराने विचारलं की मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये पाप केलं नाही, खोटं बोललो नाही, मग मला नरकाचं दर्शन का झालं? त्यावेळेस त्या यमदूतांनी सांगितलं की तुम्ही एक वेळेस खोटं बोलले होतात, कारण महाभारताच्या युद्धामध्ये ज्या वेळेस तो अश्वत्थामा मारला गेला त्यावेळेस तुम्ही खोटं बोलले होते. कारण द्रोणाचार्य ज्यावेळेस पांडवांची सेना संपवत चालले होते त्यावेळेस ते पांडव चिंतित झाले की आता द्रोणाचार्य कुणालाच सोडणार नाही. आणि त्यावेळेस सकाळी भगवंताने सांगितलं की 4:30 वाजता ज्यावेळेस ते समाधीस्थ बसतात तेव्हा तुम्ही त्यांच्या दर्शनाकरता जा. ते डोळे बंद करून आशीर्वाद देतील आणि विचारतील. त्यावेळेस त्यांना वाटेल की तुम्ही कौरव आहात. आणि आता सकाळी 5ही पांडव पहाटे 4:30 वाजता त्या द्रोणाचार्यांच्या दर्शनाकरता गेले. द्रोणाचार्यांनी डोळे मिटलेले होते आणि द्रोणाचार्यांना त्या पांडवांना भगवंताने सगळं शिकून पाठवलेलं असल्यामुळे द्रोणाचार्यांनी त्या डोळे बंद करून पांडवांना आशीर्वाद दिला आणि विचारलं की सांगा तुमची काय इच्छा आहे? पांडव म्हणतात की अगोदर आम्हाला वचन द्या की जे मागणं आम्ही मागू ते तुम्ही पूर्ण करताल. त्यावेळेस द्रोणाचार्यांनी सांगितलं की जे तुमची इच्छा असेल ती मी पूर्ण करेल. त्यावेळेस पांडवांनी विचारलं की आम्हाला सांगा तुमच्या मृत्यूचं कारण काय आहे, तुम्ही कशाने मरताल? आणि आता मात्र द्रोणाचार्यांनी डोळे उघडले आणि पाहिलं की हे पांडव आहेत. दररोज कौरव दर्शनाकरता अगोदर यायचे, आज पांडव अगोदर आलेले होते, परंतु तरीही मृत्यूचं कारण विचारलं पांडवांनी. परंतु त्या द्रोणाचार्यांना वाईट वाटलं नाही, कारण द्रोणाचार्यांनी विचार केला की जे माझ्या भगवान परमात्म्याच्या मनात असेल तेच सगळे या ठिकाणी घडत असतं. म्हणून द्रोणाचार्यांनी त्या पांडवांना सांगितलं की या पृथ्वीवरती माझं कुणीच नाही, एकच आहे की ज्याच्यावरती माझं प्रेम आहे, तो अश्वत्थामा. त्याचं काही वाईट झालेलं मी ऐकू शकत नाही आणि तेच माझ्या मृत्यूचं कारण असेल, असं द्रोणाचार्यांनी त्या पांडवांना सांगितलं.
आणि आता दुसऱ्या दिवशी जेव्हा युद्धाला सुरुवात झाली त्यावेळेस कौरवांच्या सेनेमध्ये अश्वत्थामा नावाचा असणारा हत्ती भीमाने मारला आणि सगळेजण ओरडायला लागले की अश्वत्थामा मारला गेला, अश्वत्थामा मारला गेला. त्यावेळेस द्रोणाचार्यांनी सांगितलं की जेव्हा मला युधिष्ठिर सांगतील की अश्वत्थामा मेला तेव्हाच मी विश्वास ठेवील, बाकीच्यांवरती माझा विश्वास नाही. लगेच भगवान परमात्मा त्या युधिष्ठिराच्या समोर आले आणि सांगितलं, युधिष्ठिरा लवकर म्हण की अश्वत्थामा मारला गेला. युधिष्ठिर म्हणे मी म्हणणार नाही, कारण अश्वत्थामा जिवंत आहे. भगवंताने सांगितलं लवकर म्हणा. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितल्यामुळे तो धर्मराज म्हणाला, अश्वत्थामा हत नरोवा कुंजरोवा. तो म्हणतो की अश्वत्थामा मारला गेला, परंतु नरोवा कुंजरोवा म्हणजे तो माणूस आहे की पशु आहे त्याची तुम्ही खात्री करा. परंतु ते म्हणत असताना भगवंताने जोरात शंख फुंकला आणि ते शब्द कुणाच्या कानावरही पडू दिले नाही. तेवढ्यात आता द्रौपदीचा असणारा भाऊ दुष्टद्युम्न पाठीमागून आला आणि द्रोणाचार्यावरती वार केला. द्रोणाचार्य गतप्राण झाले. आणि आता युधिष्ठिर म्हटले, भगवंता मी एक वेळेस खोटं बोललो होतो, परंतु तुम्हीच मला सांगितलं होतं की अश्वत्थामा मारला गेला असं म्हणा. भगवंत म्हणे, युधिष्ठिरा तू जर एवढंच म्हणाला असता की अश्वत्थामा मारला गेला तर ते खोटं नव्हतंच, कारण अश्वत्थामा नावाचा हत्ती भीमाने मारला होता. आता तू मनाने तुझ्या बोललास की तो माणूस आहे की पशु आहे हे बघून घ्या, हे तू तुझ्या मनाने बोललास. तुला कोणी विचारत नव्हतं मेलेला माणूस आहे की पशु आहे. तू जर एवढंच म्हणाला असता की अश्वत्थामा मारला गेला तर तुला पाप लागत नव्हतं, परंतु तू तुझ्या हाताने पाप केलेला आहेस. त्यावेळेस त्या भगवंताला हात त्या ठिकाणी जोडले आणि युधिष्ठिर म्हणतो की भगवंता तुझी लीला कुणालाच कळणार नाही. आणि आता त्या युधिष्ठिराला त्या धर्माच्या गादीवरती भगवंताने प्रतिष्ठित केलं. परंतु एक क्षण स्वर्गाचं त्या नरकाचं दर्शन त्या ठिकाणी युधिष्ठिरालाही घडवलं. आणि आता त्या गादीवरती धर्मराज युधिष्ठिर विराजमान आहेत. धर्माच्या गादीवरती विराजमान झाले आणि इकडे आता सुंदर प्रकारे तो परीक्षिती राजा राज्य करत होता. आणि राज्य करत असताना प्रजेचं निरीक्षण करण्याकरता निघाला. तर जात असताना एका जागेवरती विचित्र दृश्य त्या परीक्षिती राजाने पाहिलं. एक गाय आणि वासरू रडतायत. एक काळा पुरुष त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे आणि तो काळा पुरुष त्यांच्या मागे जात असताना परीक्षितीने पाहिलं आणि विचार केला की माझ्या राज्यामध्ये गोमातेवरती एवढा अपमान, एवढा अन्याय होतो. त्यावेळेस त्याने त्या काळ्या पुरुषाला मारण्याकरता तलवार काढली. त्यावेळेस तो भगवंताला त्या परीक्षितीला शरण आला आणि परीक्षिती राजाने विचारलं की तू कोण आहेस. त्यावेळेस त्याने सांगितलं की महाराज मी कली आहे. आणि आता परीक्षिती राजाने ओळखलं ती गाय आणि वासरू म्हणजे साक्षात धरणी आणि धर्म आहेत आणि हा त्यांच्या पाठीमागे लागलेला कली आहे. त्यावेळेस त्या कलीला परीक्षितीने विचारलं की तू माझ्या राज्यामध्ये प्रवेश का केला. त्यावेळेस त्या कलीने सांगितलं की सगळीकडे तुमचं राज्य आहे, मी कुठे जाऊ. त्यावेळेस परीक्षिती राजाने त्याला राहण्याकरता 4 जागा दिल्या. द्यूतम पानम स्त्रिय सुना यत्र धर्मश्चतुर्विधः, जिथे जुगार खेळल्या जाते, जिथे लंपट पुरुष राहतात, जिथे जीवजंतूची हिंसा केली जाते, अशा 4 जागा त्या ठिकाणी त्यांना राहण्याकरता परीक्षिती राजाने दिल्या. तर कलीने सांगितलं की या सगळ्या जागा घाणेरड्या आहेत, एखादं स्थान तुम्ही मला चांगलं द्या. त्यावेळेस परीक्षिती राजाने त्या कलीला विचारलं की तुझ्यामध्ये दोष किती आहेत आणि गुण किती आहेत. त्यावेळेस त्याने सांगितलं माझ्यामध्ये दोषांचं भांडार आहे, गुण फक्त एक आहे की पूर्वी जे फळ योग साधना तपश्चर्येने भेटायचं ते कलयुगामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण केल्याने भेटतं. आणि त्याच्या या गुणावरती प्रसन्न होऊन परीक्षिती राजाने त्याला सोन्यामध्ये वास्तव्य दिलेलं आहे. मग जे अनितीने कमवलेलं सोनं आहे, जे चोरीचं सोनं आहे, त्याच्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे. आणि जे धर्माने कमवलेलं, नीतीने कमवलेलं सोनं आहे, त्याच्यामध्ये भगवंताचा वास आहे.
सुंदर प्रकारे परीक्षिती राजाने त्या कलीला माफ केलं आणि त्या सुवर्णामध्ये स्थान त्याला दिलं. आता सुंदर प्रकारे त्या परीक्षिती राजाला त्या ठिकाणी शाप दिलेला आहे आणि शुकदेव मुनींचं आगमन त्या ठिकाणी होतं. परंतु आता आपली वेळ संपल्यामुळे ती कथा आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. आरतीचं ताट ज्यांनी आणलं असेल त्यांनी समोर या. एक भजन होईल, तोपर्यंत सगळ्यांनी समोर या. नमो नमो हरि गोविंदम गोविंद हरे गोपाल हरे. नमो नमो हरि गोविंदम गोविंद हरे गोपाल हरे. नमो नमो हरि गोविंद गोविंद हरे गोपाल हरे. नमो नमो हरि गोविंद गोविंद हरे गोपाल हरे. प्रेम मगन होकर बोलो गोविंद हरे गोपाल हरे. भवसागर से पार कर गोविंद हरे गोपाल हरे. नमो नमो हरि गोविंद नमो नमो हरि गोविंद गोविंद हरे गोपाल हरे. नमो नमो हरि गोविंद गोविंद हरे गोपाल हरे. उभा राहा सगळ्यांनी. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भागवंता. गायले गा हरी चरिता.
तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर